नमस्कार मित्रांनो, आज आहे रविवार आणि आज पण चाललो आहोत कोकणामध्ये. आणि सगळ्यांचे स्टेटस सगळ्या रीला बघून थकलो, कारण की एकच होतं की सुट्टी मिळाली, वाघ निघाला कोकणात, असं सगळं चालू होतं. मग आम्ही पण निघालो कोकणामध्ये, पूर्ण फॅमिली ऑलरेडी पोचलेली आणि आम्ही चौघंजण आता मागून चाललो आहे. चला मजा करू, जरा मजा करत मस्ती करत जाऊया, धमाल करत. निशांत उतरला होता सामान घ्यायला, त्याला पळवतोय आम्ही आता. बघ आधा चला के लाया उसको. हंस रहे बस भीतर कितना भगा के लेके आ रे. बस ऐसा क्या गाँव तक लेके जाएगा. मजा आहे की नाही? मजा आहे. आईला ह्याला दमवलं आणि हा स्वतःच बोलतो मजा आहे. गावाला ना काही वेगळीच मजा असते बघा. आता सकाळ सकाळ मस्त रस्ता, आपला एकही खड्डा नाही, हा रोड खूप सुंदर आहे. आम्ही आता आहोत लोणेरे मार्गे चाललो आहे मंडणगडला. तर हा जो रस्ता आहे ना अतिशय सुंदर आहे आणि चालवायला पण गाडी खूप सेफ आहे आणि मजा येते. आणि आजूबाजूचा पण निसर्ग बघत जाणार. सकाळची पहाट म्हणजे ना एकदम मनतृप्त करणारी आणि मन मोहणारी अशी ही पहाट आहे. आणि रात्री आम्ही निघालो होतो आणि एकंदरीत हा प्रवास एकदम चांगला झाला. कुठेतरी असं वाटलं की आपल्याला माणगाव इंदापूरला काहीतरी ट्रॅफिक मिळेल, पण असं काही झालं नाही देवाच्या कृपेने. आणि आता आम्ही ऑलमोस्ट पोचलो आहे. काळोख असल्यामुळे काय आहे ना, काय रात्रीचं असं मजा म्हणजे बघायला मिळत नाही निसर्गाचं सौंदर्य. आणि आता पहाट जशी झाली, अक्षरशः एकदम मन एकदम थकवा निघून गेला, झोप उडून गेली. आणि ही अशी मजा करत रस्ता पाहत आपण आता चाललो गोकुळ गावात. आणि शिमग्याच्या सणाला फार गर्दी हे तर नक्कीच, कारण की आपण बघणार आहोत की पालखी जो उत्सव आहे ना, तो पालखीचा उत्सव वेगळाच आणि त्याची रंगत वेगळी. आणि त्याची जर तयारी म्हणजे लोक महिने अगोदर सुरुवात करतात तयारीला. आणि कसं असतं प्रत्येक गावामध्ये खेळी असतात, ह्यांचा सगळ्यांचं तालतंत्र सगळ्यांचं एकदम कॉम्बिनेशन आणि सगळ्यांचं म्हणजे म्हणतात ना एक प्लॅनिंग असते ना, ती बघायला मिळते. आणि जबरदस्त असं बघा, सुंदर असं समोरचं दृश्य आपल्याला दिसतंय. छान असं वातावरण आहे आणि गारवा आता मस्तच आहे. मस्त थंडगार असं वारा सुटला आहे. आणि बघू शकता बघा, असं सुंदर एक अशी हिरवी अशी लेअर आहे ग्राउंडला. आणि वरती असं मस्तपैकी हिरवी झाडांच्या मागे तुम्हाला दिसतंय एक डोंगर, आणि डोंगर रांगांच्या सोबत दिसतंय वरती तपकिरी असं रंग, जो की आपला सूर्य उगवतो आहे. आणि हा थंडगार संपूर्ण परिसर, त्याच्यामध्ये आपली गाडी चालली आहे. एकदम वेगळा मस्त अनुभव आहे. आणि रस्ता असा पार करत लगेच गावात पोचूयात. तर आता आपलं नांदवी सोडून आपण पुढे आलो आहे. नांदवी राहिले मागे आणि आता आपण चाललो आहे आता हा घाटातनं, घाटमोड म्हणजे नागमोडी रस्ता आणि घाटात आता आपण प्रवास करतो आहे. एक मजेशीर असा प्रवास आणि गाड्या बऱ्याच आहेत, पण नशिबाने आता आपल्यासमोर कुठली गाडी नाही आहे. आणि काय ना, आज शनिवार रविवार म्हटलं तर जास्त करून आज शनिवारची लोक बरीच आलेत. भरपूर बसेस बघितल्या, भरपूर गाड्या फोर व्हीलर्स बघतोय. लोक ना अक्षरशः ह्या टायमाला सगळीकडून म्हणजे मुंबई पुणे जो कोण कोकणी बोलतात ना चाकरमानी, तो तर पूर्ण परिवार घेऊन आला आहे असं मला असं फील होतं आहे. कारण की गर्दी बघतो आहे मी जशी मे महिन्यात असते. हा सुंदर दृश्य आहे बघा. आणि असंच काहीतरी निसर्गाचा छान असं दर्शन आपल्याला घडतं आहे. आणि हा वेगळा आनंद असतो, कारण की मुंबई आणि शहरांमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. आणि ही आपली लालपरी आली, कोकणातली शान आणि जान.
मस्त असा बघा सुंदर असा रस्ता, दुतर्फा घनदाट अशी हिरवी झाडी, डोंगर रांगा आणि त्यातनं हा चाललेला नागमोडी रस्ता. छोट्या छोट्या अशा रिक्षा पण आणि कधी कधी त्या जुन्या अशा आठवणी जाग्या होतात. अशाच कधीतरी अशा प्रवासामध्ये म्हणजे ह्या गावातनं त्या गावात जाताना अशा डमडम रिक्षा ह्याच्यातनं पण आपण गेलेलो असतो आणि त्या रिक्षातला जो फील आहे जो आपण घेतला आहे तर तुम्ही जरा नक्की फील अनुभव जर असा असेल तुमचा रिक्षातला तो पण शेअर करा कमेंटने आणि मजाच वेगळी असते. तर असा नागमोडी आता आपल्याला घाटात आपण आहोत. हा घाट उतरताच आपल्याला मस्तपैकी अजून चांगली सिनरी पाहायला मिळेल. तसं बघा मी उतरायचं काय चढतानाच दिसते बघा, मस्त धुक्याचे झाड आणि मस्त दुकानची चादरवरती सूर्य प्रकाश कोवळा असा. बोललो ना मी गाड्या बऱ्याच आहेत बघा, दिसली एक आता समोर वॅगनर, त्याच्या पुढे आपली लालपरी. चला मस्तपैकी रस्त्याचा आनंद घेत पटापटा पुढे जाऊया आणि लवकरात लवकर. असं गाव गाठायला काही नाही पण मी असंच चाललो आहे कारण की मला हे सगळं सकाळचं आवडतं. कोकण कोकण कोकण. तर मित्रांनो अशी ही जागा आहे ना, ही तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. जो कोणी मंडणगडला येतो ना त्याला ही जागा माहिती आहे. ही हा कुठला स्पॉट आहे, हे कुठलं ठिकाण आहे ते मला सांगा. पण सौंदर्य बघा, हा एक नंबर, हा सिनेमॅटिक व्ह्यू आहे एक नंबर. आणि हे बघून कसं वाटलं ना हे नक्की कमेंटने कळवा. आता येईल मजा. नंदू हे सकाळी आल्याचा फायदा, सकाळी आल्याचा फायदा. वा छान असं दृश्य आहे, मस्त एकदम. ही जागा कुठली ना ती सांगा. म्हणजे आपल्या इथून म्हणजे मंडणगडला येताना ही जागा आहे आणि कोणता ब्रिज आहे हे पण तुम्हाला समजेलच. आता अजून काय हिंट द्यायची, जागेचं नाव कमेंट करून नक्की सांगा. बाबा उठेल ना, झाकझुक झाकझुकच आहे. हा म्हणूनच तर मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा हा रस्ता काहीसा रेडी नव्हता पण आता काहीसा प्रमाणात चांगला झाला आहे. पण हा जो इथला पॅच आहे ना हा भयंकर आहे. हा गेले कित्येक वर्ष तसंच आहे, संपूर्ण रस्ता बंद आहे पण हा पॅच काय बनत नाही, काय माहिती नाही काय कारण आहे. आणि बघा सुंदर अशी हिरवीगार झाडी, समोर असं डोंगर आणि हा नागमोडी रस्ता एकदम विषयच वेगळा आहे. आणि जे कोणी कोकणी आहेत ना त्यांना माहिती आहे या असं म्हणजे हे जे सगळं सिनरी पाहायला भेटतं ना याचा आनंद वेगळा असतो. म्हणून जसं तुम्ही रात्री निघालात ना आणि सकाळ सकाळी जेव्हा पोहोचता गावामध्ये कोकणात तेव्हा एंट्री केल्यावर हे सगळं काही पाहायला मिळतं. तर आपला व्हिडिओचा उद्देश हाच आहे की ज्याला कोणाला माहिती नाही कोकणाचं सौंदर्य काय आहे त्यांना असं म्हणजे हे तुम्ही व्हिडिओ बघून हे फील करू शकता. तर त्यासाठी हा व्हिडिओ आणि हा आतला जो रस्ता आहे मंडणगडला येण्यासाठी तो कितपत बनला आहे ह्याचं पण एक तुम्हाला छोटंसं अपडेट. आणि सुंदर अशी आता हा असा सीन आहे की ते बघा घनदाट अशी झाडी दिसते आणि निमुळता रस्ता होणार आहे. हा जुनाच रस्ता आहे आणि छान असा टर्निंग दिसतो आपल्याला. तर आता पटापट आपण पोचू आपल्या गावामध्ये आणि गावाला पोचल्यानंतर झटपट फ्रेश होऊन आता पुढचा जो व्हिडिओ असेल ना तर त्याच्यामध्ये आपण पालखी दाखवूया आणि पालखी कुठे पोचते कुठल्या गावामध्ये हे पण आपण बघू. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत इथपर्यंत पाहिलं आहे म्हणजे नक्कीच तुम्ही लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कमेंट पण करा आणि तुमचे पण अनुभव शेअर करा. आणि मगाचचा विषय होता ना डमडमचा, ती बघा डमडम आपल्या समोर आहे. कारण की ज्यांनी कोणी ह्याच्यात प्रवास केला त्यांनी पण कमेंट करून सांगा.
आणि गावची म्हटलं ना एक लालपरी आणि अशी डमडम म्हणजे लालपरीतनं उतरल्यावरती हे रिक्षा आणि या डमडम लागतातच घरपर्यंत जायला. तर असा काहीसा हा प्रवासाचा एक आपला क्षण असतो जो आपल्या लाईफ टाईम आणि म्हणजे वेळोवेळी हे लक्षातच असतं. कारण की एकदा एस टीने उतरल्यानंतर ह्या टमटम आणि या रिक्षाची डमडमची आपल्याला साथ लागते म्हणून ह्यांना पण विसरून चालणार नाही. आणि तत्पूर्वी आता कसं आहे, व्हिडिओ जेव्हा आपण चालू करू नवीन तर त्याच्यामध्ये पालखी पाहणारच. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं आणि जसं मी म्हटलं आहे तो स्पॉट कुठला आहे तो पण कमेंट करा. आणि व्हिडिओ जास्त वाढवूया नको, प्रवास आपला चालूच राहील. आणि आता हा थोडक्यात आपण संपवू आणि भेटू एकदा नव्या व्हिडिओमध्ये छानशा. तोपर्यंत हा मस्तपैकी सिनरी ही पहा आणि रस्त्याचा आनंद घ्या, व्हिडिओचा आनंद घ्या. चला तर मग. म्हणजे आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ जो असेल पालखीचा, पालखी कोणत्या गावात आहे ते आपण बघूया आणि पालखी कशी घडवली ते पण बघूया. चला तर मग नवीन व्हिडिओमध्ये भेटू.